स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आवडत्या चॅनलवर. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो यांनी नुकतीच एक मोठी भरती जाहीर केली आहे. तब्बल 244 जागांसाठी ही भरती असून पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, पात्रता काय आहे, वयोमर्यादा आणि पगार किती, अर्ज कसा आणि कुठे करायचा आणि अर्जाची अंतिम तारीख काय आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स पण सांगणार आहे. चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम या भरतीबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ही भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत काम करणारी संस्था आहे. यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये खालील पदांचा समावेश आहे: असिस्टंट, अप्पर डिव्हिजनल क्लर्क, ज्युनियर पर्सनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर. तर वेतन स्तर आहे 4. तर तुम्हाला पगार हा 25,500 पर्यंत मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण असणार आहे अहमदाबाद, बंगळुरू, हसन, हैदराबाद, महेंद्रगिरी, नवी दिल्ली, श्रीहरिकोटा आणि त्रिवंतपुरम. अर्जाची पद्धत ही ऑनलाईन पद्धत असणार आहे आणि अंतिम तारीख असणार आहे 16 ऑगस्ट 2026. तर आता महत्त्वाच्या तारखा एकदा बघून घेऊया आपण. 27 जुलै 2026ला नोटिफिकेशन जारी झालं आहे. तर 27 जुलैपासून ते 16 ऑगस्ट 2026 पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. तरी सर्वांनी 16 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म हा व्यवस्थितरित्या भरता येईल. आणि लेखी परीक्षेची तारीख अजून जाहीर झालेली नाहीये, त्यासाठी तुम्ही अपडेट वेबसाईट चेक करत राहणे गरजेचे आहे. आता आपण बघूया व्हॅकन्सी डिटेल्समध्ये. तर मित्रांनो, अहमदाबाद या झोनसाठी पोस्ट 1 याच्या 27 जागा आहेत, पोस्ट 2 याच्या 21 जागा आहेत आणि पोस्ट 5 11 आणि पोस्ट 6 1. तर अशा प्रकारे प्रत्येक झोनमध्ये किती जागा आहेत हे तुम्ही एकदम डिटेल्समध्ये बघू शकता. तर आता आपण बघूया शैक्षणिक पात्रता. असिस्टंट या पोस्टसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ग्रॅज्युएशन किमान 60% गुणांसह किंवा 10 पॉईंट स्केलवर 6.32 CGPA सह उत्तीर्ण. पदवी विद्यापीठाने विहित केलेल्या किमान कालावधीतच पूर्ण केलेली असावी. संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक. CGPA चे टक्केवारीत रूपांतर पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. तर मित्रांनो, हे सर्व तुम्ही लक्षात घेऊनच फॉर्म भरायचा आहे. तर आता शैक्षणिक पात्रता बघूया. ज्युनियर पर्सनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर या पोस्टसाठी पदवीमध्ये तुम्हाला 60% असणे गरजेचे आहे. सोबतच डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस आणि 1 वर्षाचा स्टेनो टायपिस्ट म्हणून अनुभव सुद्धा असणे गरजेचे आहे. इंग्रजी शॉर्ट हँडमध्ये किमान 6 शब्द प्रति मिनिट एवढा वेग असणे गरजेचे आहे आणि सोबतच संगणक हाताळणीचे ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. आणि NATS बोट अप्रेंटिसशिप प्रमाणपत्रांचा 1 वर्षांचा अनुभवाइतके समकक्ष मानले जाईल. तर आता आपण बघूया वयोमर्यादा व वेतन श्रेणी. तर जनरलसाठी आहे 28 वर्ष, OBC साठी आहे 31 वर्ष, SC/ST साठी आहे 33 वर्ष आणि वेतन श्रेणी आहे 25,500. हे तुमचं मूळ वेतन असणार आहे. त्यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, न्यू पेन्शन स्कीम, वैद्यकीय सुविधा व LTC सुद्धा ॲड होतील. तर आता अर्ज शुल्क आहे मित्रांनो. सर्व उमेदवार सुरुवातीला 500 रुपये प्रोसेसिंग फी असणार आहे. प्रत्यक्ष अर्ज शुल्क 100 सर्व पदांसाठी. महिला SC/ST लेखी परीक्षेला बसल्यास संपूर्ण 500 रुपये परत. इतर सर्व उमेदवार लेखी परीक्षेला बसल्यास 400 रुपये परत, 100 रुपये वजा. आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते थोडक्यात बघूया. सर्वात पहिले लेखी परीक्षा होईल, त्यानंतर कौशल्य चाचणी होईल, त्यानंतर कागद पडताळणी होईल आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तुम्हाला फायनल सिलेक्शन हे बघायला मिळेल. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा? तर सर्वप्रथम तुम्हाला www.isro.government.in या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे. त्यामध्ये
करिअर रिक्रुटमेंट विभागात ॲडव्हर्टाइज नंबर हा शोधा. त्यानंतर पदासाठी पात्रता तपासण्यासाठी सविस्तर अधिसूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी लॉग इन करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. लॉग इन केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करायची आहे. ऑनलाईन प्रोसेसिंग फी भरायची आहे. अंतिम तारखेपूर्वी सर्व सबमिट करून नंतर फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट आपल्याकडे जपून ठेवायची, जेणेकरून आपल्याला हॉल तिकीट काढण्यास मदत होईल. तर मित्रांनो, अशाच संधी आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो. तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. माहिती आवडल्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.